Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्याकडून फडणवीसांची भेट. संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच त्यांचे निकटवर्तीय फडणवीसांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण. ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही हे येत्या 8 दिवसांमध्ये कळेल. मंत्री गिरीश महाजन यांचं सूचक विधान आहे. ठाकरे गट जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर. ठाकरेंचा पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत. गिरीश महाजनांची टीका. विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार. मला आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं. मी त्यांचं स्वागत करतो. मंत्री शिरसाट यांची भूमिका. आम्ही आमच्या 3-4 एकरमध्ये खुश आहोत. काचेच्या घरामध्ये राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये. शिरसाटांच्या आव्हानानंतर अंबादास दानवेंचा गर्भित इशारा. मी आरोप केले नाही, फक्त प्रश्न उपस्थित केले. सत्तेचा गैरवापर करून महाराष्ट्राची लूट करू नका. शिरसाटांच्या विधानावर संजय राऊतांचं वक्तव्य. कोणती मोठी इंडस्ट्री आहे की शिरसाटांनी बंगला बांधलाय? कोणत्या व्यापारावर शिरसाटांनी 72व्या मजल्यावर घर घेतलंय? अंबादास दानवेंचा हा सवाल आहे. पालकमंत्री येतात जातात, काही अडलंय का? फडणवीसांचं काल वक्तव्य. तर मंत्रिमंडळाशिवाय देखील काही अडलेलं नाही. फडणवीसांच्या वक्तव्यावर राऊतांचा निशाणा. भिवंडीतल्या बोरिवली गावात एटीएसकडून सर्च ऑपरेशन. एटीएसकडून दोघांना अटक तर 10 जणांना ताब्यात घेतलंय. बोरिवली गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. आयोगाचे सदस्य होण्याआधी पक्षाचे सदस्य व्हा अशी चाकणकरांची अट. राज्य महिला आयोग हा राजकारण प्रेरित आहे. चाकणकरांनी राजीनामा द्यायला हवाय. असीम सरोदेंची टीका. लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी. राज्य सरकारनं प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती मागवली. 2,500हून अधिक लाडक्या बहिणींनी सरकारचे 3,58,00,000 खिशात लाटल्याचं समोर आलंय. लाडकी बहीण योजना आणली तेव्हा वेळ कमी होता. योजनेत बसत असतील अशा काहींनी तेव्हा अर्ज केले. आता ते समोर येत आहेत. अजित पवारांची प्रतिक्रिया. लाडक्या भावांनी नावं बदलून कोट्यावधींचा गैरफायदा घेतलाय. अर्थ खात्यामधून घोटाळा. अजित पवारांनी राजीनामा द्यायला हवाय. लाडकी बहीण योजनेवरून राऊतांचा हा निशाणा आहे. 2017 अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याचं प्रकरण. नितेश राणेंसह 32 जणांची निर्दोष मुक्तता. गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही असा अधिकाऱ्याचा जबाब. आम्हाला कुणी आडवा गेलास आडवा केल्याशिवाय राहणार नाही. रायगडमधील कार्यक्रमातून गोगावलेंचा तटकरेंना इशारा. तर खांद्यावर रुमाल टाकणारा हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो. गोगावलेंचा टोला. रायगडमध्ये काल मुघलांच्या वंशजांनी गरळ ओकली आहे. दळवी थोरवेंनी अवकातीत राहावं. दादांच्या पक्षाच्या आनंद परांजपे यांची शिंदेंच्या नेत्यांवर टीका. वाद चव्हाट्यावर नेण्यापेक्षा आपल्या नेत्याशी बोलून सोडवावेत. वादावर जाहीर वक्तव्य करणं महायुतीमध्ये योग्य नाहीये. रायगडच्या पालकमंत्री पदावरून बावनकुळेंचा हा सल्ला. विपश्यना चांगली गोष्ट आहे, मात्र बीडच्या लोकांनी शांती बघून तुम्हाला शांती मिळणार नाही. करुणा मुंडेंचा पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर निशाणा आहे. रणजित कासले आरोप करतात आणि त्यांना पुन्हा तुरुंगात टाकलं जातंय. कासलेंच्या आरोपांची चौकशी का होत नाही? करुणा मुंडेंचा सवाल आहे. अजित पवार अमित शहांच्या रिचार्जवर चालतायत आणि आम्हाला निधी देताना अजित पवारांच्या हाताला लकवा मारतो का? लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका. ओबीसींच्या वाळूवरचं लोणी खाणारा भामट्याचा आणखी एक कारनामा. तर हाक्याच्या पत्रामध्ये पात्रता नसताना त्याला राज्य मागासवर्गीय आयोगाचं सदस्यत्व पद दिलंय. मिटकरींचा पुन्हा हाकेंवर निशाणा. माझा दारूच्या बाटलीसोबतचा फोटो AI जनरेटेड आहे. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांनी ट्विट केलेल्या फोटोवर हाकेंचा दावा. तर अमोल मिटकरींचा हाकेंकडून माकड असा उल्लेख. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम. निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेबाबतची सूचना. प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. अद्यापही अधिकारांचं वाटप न झाल्यानं महायुतीमध्ये राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अधिकार नसल्यानं राज्यमंत्र्यांकडे प्रशासकीय फायली जात नाहीत. सूत्रांची माहिती. जामखेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार. कुणाल बंडू पवार असं गोळीबार झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाहीये. आमदार रोहित पवारांची ट्विट करत टीका. तर जामखेडमध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्याची रोहित पवारांची माहिती. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 8 तारखेला अजितदादांच्या उपस्थितीमध्ये दुर्राणींचा प्रवेश. नागपूरमधील विवापूर खरेदी विक्री संस्थेवर भाजपचा झेंडा. तर राजू पारवेंच्या नेतृत्वात शेतकरी सहकार पॅनलचा दणदणीत विजय. पुण्यामधील कार अपघात प्रकरणामधील जखमी MPSCच्या विद्यार्थ्यांचा आता सरकार खर्च उचलणार आहे आणि मुख्यमंत्री फडणवीसांचं हे आश्वासन विद्यार्थ्यांना. सुनीता जामगडे इंस्टाग्रामवरून पाकच्या 3 नागरिकांच्या संपर्कात होती. तपासात समोर आलेला आहे आणि 3 पाकिस्तानींना भेटण्यासाठी सुनीता सीमा ओलांडून गेल्याची माहिती.
तिन्ही पाकिस्तानी की गुप्तचर यंत्रणेचे एजंट याचा तपास सुरू आहे. सुनीतानं एलओसीवर एकटं सोडलेला तिचा मुलगा नागपूरमध्ये पोहोचलाय. सुनीता आणि मुलानं पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये विरोधाभास आहे आणि असल्या सूत्रांचीही माहिती असून दोघांच्या वेगवेगळ्या माहितीमुळे सुनीतावर पोलिसांचा संशय बळावलाय. मंत्री आशिष शेलारांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. शेलारांकडून मुंबई उपनगरात सुरू असलेल्या प्रकल्पांसंदर्भात आढावा. खासदार गोपाल पाडवींच्या उपस्थितीमध्ये नंदुरबार जिल्हा दिशा समितीची आढावा बैठक. आरोग्य, शिक्षण, पाणी आणि रस्त्यांचे विषय तातडीनं मार्गी लावण्याचे निर्देश. तर पावसाळ्यापूर्वी प्रलंबित कामं पूर्ण करण्याच्या सूचना. बीडच्या गढी पुलावर भीषण अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय. बजरंग सोनावणेंनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. जागतिक पर्यावरण सप्ताह दिनानिमित्त परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाडं लावून वृक्षारोपण. तर वनाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले. भाजप जिल्हाध्यक्ष सूरज भुमरेंचं परभणीमध्ये जोरदार स्वागत झालंय. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सूरज भुमरे पहिल्यांदा परभणीत आलेले आहेत. प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या 25 चित्रांचा लिलाव होणार आहे. तर हुसेन यांची चित्र 17 वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धूळ खात पडली आहेत आणि 12 जूनला मुंबईत हुसेन यांच्या चित्रांचा लिलाव होणार आहे. तर पालघरमधील अशोक धोडी हत्या प्रकरणाला 5 महिने उलटले. अद्याप आरोपी फरार आहे. आरोपींविरोधात डहाणू न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आलंय. मुख्य आरोपी अविनाश धोडी, मनोज राजपूत, आशिष धोडी यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आलंय. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकाकडे गांजा सापडलाय. सुरक्षा रक्षकांच्या तपासणीत गांजा सापडला. रुग्णालयाच्या अधीक्षकांकडून मध्यवर्ती पोलिसांकडे तक्रार. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाला ताब्यात घेतलाय. गेल्या 24 तासामध्ये देशात 230 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर 2 जूनपर्यंत देशामध्ये कोरोनाच्या 3,961 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 48 तासात 6 जणांचा मृत्यू झालाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची ही माहिती आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे 5 देशांमधील प्रवासाबाबत तज्ज्ञांचा इशारा आहे. चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग आणि अमेरिकेचा प्रवास पुढे ढकलण्याच्या सूचना. यंदा पूर्वेकडून मान्सून आल्यानं पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. जून महिन्यामध्ये अनेक बंधारे भरतील. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांची माहिती. नागपूरला अजूनही मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा. 5 जूनपर्यंत नागपूरसह परिसरामध्ये वादळी पावसाची शक्यता. मात्र हा पाऊस मान्सूनपूर्व असेल, हवामान विभागाची माहिती आहे. उजनी ते सोलापूर 90 किलोमीटरच्या समांतर जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली आहे. मनपा आयुक्त सचिन अंबसेंकडून पाकली येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली आहे. सोलापूरमधील ब्रिटिशकालीन हिरप्पा तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय. मे महिन्याच्या अखेरीस पहिल्यांदाच हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्याचं चित्र आहे. नाशिकमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झालाय. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव बंद पडलेत आणि 294 शेतकऱ्यांची टोमॅटोची 2,25,00,000 रुपयांची थकबाकी. उजनी धरणामधून सोलापूरला पाणीपुरवठा करणारी नवीन पाईपलाईन फुटली आणि लंबोटी गावाजवळच्या चंदननगर परिसरामधले ही पाईपलाईन फुटली असून सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झालंय. नागपूरमध्ये 3 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना अटक झाली. सोन्या चांदीचे दागिने आणि मुद्देमाल हस्तगत. तर पाचपावली पोलिसांची कारवाई. वाशिमच्या पांगरी नवघरे गावामध्ये ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळलाय. शेती मशागतीच्या कामावेळची चालकाने नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला असून चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्यामुळे दुर्घटना टळलेली आहे. सांगलीच्या अग्रण धुळगावमध्ये महाकाय मगर जेरबंद. प्राणी मित्र वन विभागाच्या माध्यमातून मगरीला विहिरीतून बाहेर काढले आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. वाशिममध्ये जिल्हा परिषद शाळेतील इमारतीच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. जिल्हा परिषद शाळेतील भिंतीही बोलक्या होणार आहेत. शासकीय योजना रंगबिरंगी आकर्षक चित्रफितांच्या माध्यमातून भिंतीवर साकारल्या जात आहेत. धुळ्यामध्ये महाराष्ट्र शासन कामगार मंडळाकडून बांधकाम कामगारांना भांडे आणि सुरक्षित साहित्याचं वाटप. कामगार मंडळाच्या कार्यालयात हजारो कामगारांची साहित्य घेण्यासाठी गर्दी होते आणि पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची देखील व्यवस्था नसल्यानं कामगारांकडून नाराजी व्यक्त. अहिल्यानगर ते मनमाड महामार्गाची मोठी दुरवस्था. महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य आहे. वाहन चालकांची खड्ड्यातून मार्ग काढण्यासाठी मोठी कसरत होते. रस्त्याच्या दुरवस्थेवरून नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी सध्या नागझरेमध्ये संत गोमाजी महाराजांच्या मंदिरामध्ये दाखल. पालखी आज रात्री अकोल्याच्या पासरमध्ये मुक्कामी असणार आहे.
संत मुक्ताईची पालखी 6 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. संत मुक्ताईंच्या मंदिरामध्ये पालखी सोहळ्याची तयारी सुरू आहे आणि संत मुक्ताईंचा 316वा पालखी हा सोहळा. संत गजानन महाराजांच्या पालखीचे 12 जूनला मराठवाड्यामध्ये आगमन होणार आहे. पारनिकेतन गावामध्ये पालखीचं स्वागत केलं जाणार आहे. पालखी सोहळ्यात शेकडो वारकऱ्यांचा समुदाय सहभागी होईल. मुंबई अहमदाबाद महामार्गावर सकाळपासूनच वाहतूक कोंडी. ठाणे रोडवरील गायमुख इथं कंटेनरचा अपघात झाल्यानं वाहतूक कोंडीचं चित्र आणि ठाणे घोडबंदर वसई रोडवरील महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. वसई विरार महानगरपालिकेकडून अर्नाळा ते विरार बस सेवा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. महिलांसाठी तिकीट दरामध्ये 50% सवलत असेल. नाशिकच्या पंचवटीमधील पेठ रोड परिसरात एका इसमाची हत्या. मध्यरात्री अज्ञाताकडून संजय सासे यांची हत्या करण्यात आली. पंचवटी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. चंद्रपूरमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या 2 आरोपींना अटक. रामनगर पोलिसांची कारवाई. पोलिसांनी दुचाकीसह मुद्देमाल जप्त केला. संभाजीनगरमध्ये गुंतवणूकदारांना 11 लाखांचा गंडा. शेअर मार्केट रिअल एस्टेटमधून परताव्याचा आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली. दोघांवर गुन्हा दाखल झालाय. भंडाराच्या वरठीमध्ये परिसरामध्ये अज्ञाताकडून दुकानामध्ये चोरी. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू. ऊस तोडणीला जाण्यापूर्वी 843 महिलांनी काढली आहे गर्भपिशवी. बीड जिल्ह्यामधील धक्कादायक घटना. आरोग्य विभागाचा अहवाल आहे. गर्भपिशवी काढलेल्यांमध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा समावेश अधिक आहे. सिंधुदुर्गच्या वैभववाडीत गुरांच्या गोठ्याला आग लागली. ग्रामस्थांनी धाव घेत 25 जनावरं वाचवली आहेत. आगीमध्ये 2 शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सोनाळी वाणीवाडी या परिसरातली घटना आहे. प्रतिबंधित असलेल्या एचटीबीटी कपाशीची 1500 पाकिटे जप्त. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये कृषी विभागाची भरारी पथकाची कारवाई आहे. 13 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. सोलापूरच्या कुर्डुवाडी शहरामध्ये गढूळ पाणी पुरवठा. संभाजी ब्रिगेडकडून दूषित पाणी पुरवठ्याचा पर्दाफाश. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप केला जातोय. बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल एकाच दिवशी 50,000 कांदा गोण्यांची आवक झाली आहे. 70% कांदा पावसामुळे खराब झालाय. वाशिममधील नेत्यांचा परिसरात झालेल्या पावसामुळे पेरूच्या बागेचं मोठं नुकसान. शेतकरी आर्थिक अडचणीत. नांदेड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतल्यानं शेती मशागतीच्या कामांना वेग. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून तयारी सुरू. जिल्ह्यामध्ये शेती मशागतीच्या कामांना वेग आला. पावसाच्या उघडीपीनंतर जिल्ह्यामध्ये मशागतीची कामं सुरू झाली आहेत. भंडाऱ्यात दूध उत्पादनामध्ये घट झाली. जनावरांना हिरवा चारा आणि खुराक मिळत नसल्यानं दुधाचं उत्पन्न घटलेलं आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे चिंता. नागपूर महानगरपालिकेची 750 कोटींची थकबाकी. 30 जूनपर्यंत ऑनलाईन मालमत्ता कर भरल्यास 15% सूट मिळणार आहे. जळगावच्या भुसाळमध्ये बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि संजय सावकर यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ. चंद्रपूर ते बोहर्ली दरम्यान नव्या बस सेवेचं लोकार्पण. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारानं बस सेवेचं लोकार्पण करण्यात आलंय. धाराशिवमध्ये शेतकऱ्याचं शोले स्टाईल आंदोलन. एमआयडीसीमध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी. चंद्रपूर शहरातील बालाजी रुग्णालयामध्ये तोडफोड. अजित पवारांच्या एनसीबीचे प्रदीप रत्नदीप सारख्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबियांकडून रुग्णालयाची तोडफोड केल्याची माहिती आहे. तर उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात येतो आहे. जालन्याच्या घनसावंगीमधील प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीसाठी 2 तरुणांची सायकल यात्रा. येवल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून सायकल यात्रा मुंबईच्या दिशेनं रवाना. शहापूरच्या शिरगावची कन्या सुजाता मडकेची इस्रोच्या शास्त्रज्ञपदी निवड झाली. सुजाता याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. अमरावतीच्या दर्यापूरमधील थिलोरीत ग्रामस्थांचा महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. ढेरकीन परिसरामधील पाईपलाईन फुटल्यानं पाण्याची नासाडी होते. नाशिकच्या इगतपुरीमध्ये 61 लाखांचा अवैध गुटखा जप्त. अवैध वाहतूक करणाऱ्याला आरोपीला अटक झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेची ही मोठी कारवाई आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातल्या देवदरी तलावामध्ये आदिवासी बांधवांनी मत्स्यबीज सोडलंय. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण गायकवाडांच्या संकल्पनेमधून हा उपक्रम. जालन्यातील 5000 शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडला जाणार. 6 जूनला किल्ले रायगडावर 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाईल.
अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा विजय. सर्व 21 जागांवर जनसेवा मंडळाची एकहाती सत्ता. शिंदेंच्या सेनेच्या राजू शेट्टीच्या शेतकरी विकास मंडळाचा पराभव. परभणीमध्ये पूर्व मशागतीच्या कामांना वेग. पावसाच्या उघडीपीनंतर बळीराजा शेती मशागतीकडे वळलेला आहे. इंडक्शन मशीनवरती खवा बनवणाऱ्या व्यावसायिकांना आणि शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये सूट मिळणार आहे. राज्य सरकारचा हा मोठा निर्णय. भूम परिसरामधील खवा उत्पादकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. माहूरचं रेणुका माता मंदिर आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरासाठी निधीची प्रतीक्षा. दोन्ही मंदिरांच्या विकास आराखड्यासाठी जाहीर केलेल्या निधीची प्रतीक्षाच आहे. कोकणच्या हायस्पीड ग्रीनफील्ड महामार्गाची रूपरेषा जाहीर. तर या महामार्गावर 41 बोगदे, 51 मोठे ब्रिज आणि 68 ओव्हरपास असतील आणि महामार्गासाठी आता 68,720 कोटींचा खर्च येणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गापासून एलबीएस रोडला जोडणारा विक्रोळी ब्रिज लवकरच सुरू होणार आहे आणि ब्रिजचं काम 100% पूर्ण. 5 वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिका आणि रेल्वेच्या वतीनं फाटक बंद करून विक्रोळी उड्डाणपुलाची उभारणी सुरू केली होती. शेतीच्या वादातून मुलाकडून जन्मदात्या आईचीच निर्घृण हत्या. माढ्याच्या मुंगशी या गावातली घटना आणि पोलिसांनी आरोपी मुलासह सुनेला ताब्यात घेतलंय. आई तुळजाभवानी मंदिरात पूजेच्या साहित्याची अनधिकृतपणे विक्री सुरू आहे. मंदिर संस्थांकडून कारवाई. पूजेचं ताट आणि फळांचे कॅरेट जप्त. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केंद्र सरकारकडून परवानगी. आता परदेशातून देणगी मिळवणं शक्य होणार आहे. FCRA या अंतर्गत परवाना मिळवणारं पहिलं राज्य ठरलंय. आगाऊ आरक्षण करणाऱ्या एसटी प्रवाशांना आता तिकीट दरामध्ये 15% सवलत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. जुलैपासून सवलतीची योजना कार्यान्वित होईल. मुंबईमध्ये डिलिव्हरी सेवा देणारी झेप्टो कंपनी अडचणीत. धारावीमधील कंपनीच्या गोदामाची तपासणी केली असता गंभीर त्रुटी समोर आल्यात. नियमांचं उल्लंघन केल्यानं अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित. छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी लावलेले 10 IED पोलिसांकडून निष्क्रिय. नारायणपूर जिल्ह्यातील कोहकामटा या मुख्य मार्गावर माओवाद्यांनी IED लावलेले होते. सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या CA परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 जुलैपासून सुरू होणार आहे आणि 18 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असेल. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.